मंडळी, प्रत्येक मराठी माणसासाठी महाराष्ट्र दिन म्हणजे अभिमानाचा दिवस. आणि हा दिवस कसा साजरा करावा यासाठी एका गावात भरली एक ग्रामसभा. बघूया तिथे काय घडतंय. मला सांगा, आपण इथे का जमलेलो आहोत ते तुम्हाला माहितीये का? माहिती आहे म्हणजे हे बुवा सावत्याची लिस्ट देते. अरे हो मास्तर लिस्ट घ्या. सगळ्यांची नावं लिहिली ह्याच्यात. प्रत्येकाचा ब्रँड लिहिलेला आहे. व्हेज कोण नॉन व्हेज कोण सगळे लिहिले. तुमच्या दोघांचं ब्रँड टाका आणि व्हेज काय नॉन व्हेज काय तुमचं तुम्ही टाकून घ्यायला की त्यात पुढे. ही हे कसली लिस्ट आहे? हे काय? मास्तरांनो, आमका कोणी काही विचारूकच नाही. माझं आणि बारक्याचं नाव पण लिहा त्या लिस्टीत. मी चकना खातलय, बारक्याक एक चमचो भर पाचतलय. नाव उतरतलं ना बारक्याचं. हे बुवा माझं नाव लिहिलंयस काय? मी पण या गावातलं आहे. माझं नाव लिहिलंयस काय सांग मला. मी पण पितो यार. एक मिनिट. ही लिस्ट पार्टीची आहे का? ही धर. बाळ चिकू, बिया काढू. कशा काय झालं? मोठा आहेस का तू? काय झालं? काय ही काय लिस्ट तयार केली यांनी? मला सांग, तू गावात काय निरोप पोहोचवला होतास? अहो सरपंच मला बोलले 1 मेच्या अगोदर सगळ्यांनी बसायचंय. मला वाटलं 1 मेला ड्राय डे म्हणून त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला पार्टी करायची म्हणून मी सगळ्यांना तसं सांगून आलो. म्हणजे काय, मी एकटाच पार्टी देणार आहे काय? मी एकटाच पार्टी देणार. जर काय असेल तर सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढा. कळलं काय? अरे नाही रे. तुम्ही एक काम करा, कुणाला किती काढायचं तर आधी कळलं, नंतर गोंधळ नको. अरे नको. अरे ए अकलेच्या कांद्यांनो. अरे वा, कांदा पण आणलं धाव. मनात 2 गुणी लागेल. सरपंच मला माफ करा, पण आज मी या सगळ्यांसोबत तुम्हालाही मनातल्या मनात शिवी देतोय. का? मास्तर दिलेली आहे. कुठली शिवी दिली? जी तुमच्या मनात आहे तीच दिलेली आहे. मुद्दा काय आहे मला सांगा. 1 मेला काय असतं? 1 मे. नका बोलू, मी सांगतो. 1 मेला महाराष्ट्र दिन असतो की नाही? त्या निमित्त आज आपण मीटिंग घेतोय की बाबा आपल्याकडे महाराष्ट्र दिनानिमित्त आपण काही कार्यक्रम करणार आहोत का? काय असतं, असे जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यातूनच सामाजिक प्रगल्भता सुद्धा वाढते की नाही आपली, हो की नाही? तर मला सांगा, आता आपण 1 मे निमित्त काय कार्यक्रम घ्यायचा आहे? काय पंचायतीकडून आपल्याला 3,500 रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. तर आपल्याला कार्यक्रम काय घ्यायचा याची मीटिंग आहे ही. सांगा बरं, काय काय घेता येईल, काय करता येईल? मास्तर मी काय म्हणतोय, भावाचं पोरगा आहे माझ्या, याच्या आयला लेजिम काय खेळतोय वय, त्याला बोलवू आपण कार्यक्रमाला. 100 रुपये दिलं नाही त्याला काम फिट होतंय त्याचं. काय करत झांबाळांग चापाळांग चापाळांग झांबाळांग झांबाळांग चापाळांग चापाळांग झांबाळांग चापा झांबाळांग. नाही नाही नाही, थांब. जा जा जा. राखी बांध त्याला, राखी बांध. मागे इकडे. काही आवश्यकता नाही याची. मास्तरांनो, जी रे जी जी. म्हणजे आमचे पोवाड लय चांगलो गातात, त्यांचं पोवाड ठेवतो काय? हा ठेवा पोवाडो. हा ठेवा. अगदी छातीत ना धूर निघाल एवढा पोवाडा गायला सांगा त्यांना. अरे काय काय सुचवता वाय? कायला इड्या ओढून ओढून त्याच्या छातीचा पिंजरा झाला. ऐशी भावाचा पोवाडा गाणार आहे तो. आपलं काय ते मुद्दा काय आहे? महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रम करायचा आहे की नाही? असा कार्यक्रम करूया ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान आहे हे दाखवता येईल, किंवा आपली युयुत्सव वृत्ती जी आहे ती जागृत झालेली आहे हे दाखवता येईल, हो की नाही? हो, नाही सगळं बरोबर आहे. जे काय करेल तर करा, पण जोडाक्षर जरा त्याच्यात कसं कमी असतील अशी महाराष्ट्र बोलताना माझी वांद होतात. तुम्ही खरं तर गोव्यात जन्माला यायला हवं होतं. कशाला? ते लिहायला आणि बोलायला सोपं असतं की नाही? मग त्यापेक्षा आसाम काय वाईट आहे? मिझोराम केवढं सोपं आहे, त्याच्यात जावा तुम्ही. मी तर म्हणतो तोंड घेऊन पेरूला जावा. नाही नाही. लंडनला जा सोपा. थांबा थांबा. सरपंचांनू, तुम्ही या सगळ्यांचं चॅलेंज घ्या आणि व्हेनेझुएलाला जावा. तिकडे जावा आणि सलग व्हेनेझुएला शब्द 50 वेळा बोलून दाखवा यांना. 2 गोष्टी होतील, एक तर ह्यांची मस्ती जिरल, नाही तर तुमची जीभ झडल. खरंय खरंय खरंय. मी कुठे जाणार नाही. आणि जो नेता ज्या गावातला आहे त्या गावाचं नाव त्याला घ्यायलाच यायला पाहिजे असं नाही ना वसाऱ्यांनो.
माणसाची संपर्क फक्त चांगला असायला पाहिजे. अरे पण आता सरपंच कुठल्या गावात जाणार हा विषय आहे का? मास्तर नाही की तुम्ही नाही? चालू केलात पहिला विषय. माझं चुकलं, मला माफ कर. मुद्दा काय आहे लक्षात घ्या. महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, हो की नाही? आपला महाराष्ट्र 36 जिल्ह्यांचा आपला हा महाराष्ट्र आता उंच उंच भराऱ्या घेतोय की नाही? मास्तर हम्म. 36 जिल्हा येतो आपल्याकडं. हो तर मला फक्त सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई आणि सिंधुदुर्ग एवढंच माहिती लागा. अजून कुठले जिल्हा आहे ती? आहे. मास्तरांनो तसं बघू गेला तर मी माहेरची येंगुर्ल्याची असय, पण येंगुर्ला जिल्हा नाही आहे. हा तसं पण मी चिपळूणचा आहे, पण चिपळूण काय जिल्हा नाही आहे. ते मी काय म्हणतो, तुमचं जाऊ दे, तुमचं महत्वाचं नाही. मास्तरांचं मास्तर तुम्ही कुठले? हा. खयचे? बेवारच बॉडी घेऊन फिरत असतात गावात, कळायचं कसं आम्हाला? हा मरू दे. पण काय आहे, आमची हिस्ट्री लई डेंजर आहे. काय तुमची काय सांगता? काय पाहिजे? काय आहे, आम्ही मूलचं मुंबईचं. होय का? अरे पोर्तुगीज जो साहेब होतं ना, त्यांच्या बायकोला माझा आजोबा डान्स शिकवायचा. काय सांगू नका बोरा. मग बरं त्या पोत्रिकीच बाईचा फोटो आहे तुमच्याकडे? पोर्तुगीजचा बाईचा मध्ये झगा घालून माझ्या आजोबा बरोबर डान्स करतानाचा फोटो हाय. गे बाय, तुमचा आजोबा झगा घालायचा? सरपंच आहो म्हणून गप राहिलाय. आजोबा झगा कसा घालील? धोतर नेसायचं, तिनं झगा घातील आहे. अरे, बाई, हा. पण काय सांगता? मुळात महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. इथपासून एक पोर्तुगीज बाई झगा घालून नाचते, इथपर्यंत कसा जातो रे तुमचा विषय? ते फ्लो मध्ये कुठं पण जात. नको सांगूस मला फ्लो मध्ये कुठे जातात ते. तो मुद्दाच नाही. अरे मुद्दा काय आहे मित्रांनो, काय आहे मला सांगा. महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्याला कार्यक्रम करायचा आहे की नाही? बरोबर. त्याच्याविषयी आपण बोलायला नाही हवं की करायचं. नाही? मग गोविंदग्रज काय म्हणाले होते मला सांगा. देवा शपथ, आम्हाला खरं कोणालाच नाही काय माहिती हो. खोटं काय सांगणार? नाही माहिती तर मी सांगतो. नाही माहितीच नाही. गोविंदग्रज काय म्हणाले होते. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा. मास्तरानू, हम्म. गोविंदाग्रज सरपंचांना भेटलेले काय? का? ते दगडांच्या देशा बोलले म्हणून. मास्तरांनो, हाच काय बोललाय ते त्याला सांगा, शब्द मागे घ्या, नाही तर डोकं फोडून त्याचं मी आता. बघा आता डोकं कशावर फोडतात? दगडा. हम्म. दुच्या मारू मग. अरे शांत बसा जरा, शांत बसा. मग त्याला सांगा काय? सरपंच, सगळ्यात आधी तुम्ही ना एक चांगल्या उपमा वापरा स्वतःसाठी. हा. मला सांगा, तुम्ही दगड आहात का? नाही. मग डोकं का फोडाल त्याचं? मग ढुशा मारू? तुम्ही डुक्कर आहात? नाही, नाही. मग ढुशी तरी का माराल? एक काम करा, तुम्ही स्वतःसाठी चांगल्या चरित्राचा, एक उत्तम चरित्राचा प्राणी निवडा बरं. हा. निवडा निवडा. हा बिझी राहा, आता आम्ही महत्वाचे निर्णय घेतो. हा. तर मुद्दा काय आहे लक्षात घ्या. गोविंदग्रज मी जे सांगत होतो महाराष्ट्राबद्दल, ते आधी लक्षात घ्या, ती माहिती लक्षात घ्या ना. आपल्याला त्याच आधारावर आपल्याला कार्यक्रम करायचे आहेत. मुळात एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आपण ज्या भूमीवर राहतो तिला काही कालपर्वाचा इतिहास नाहीये. मग 1.5 लाख वर्षांपूर्वी या महाराष्ट्र भूमीत गोदावरी नदीच्या काठी मनुष्य प्राणी राहत असे. म्हणजे याला पुरावे आहेत बरं का, अश्मयुगीन पुरावे आहेत. म्हणजे 1.5 लाख वर्षापूर्वी. हम्म. बापरे. तुम्ही खरं तर तुम्ही विचारही करू नका मोरे, तुम्हाला चक्कर येईल. मी 200 वर्षापूर्वीचा विचार केला तरी मला चक्कर येते. ते दीड लागले पण का? बघा, म्हणजे तसं सांगायला गेलं तर 2500 वर्षांचा अज्ञात इतिहास आहे या भूमीला. होय काय? मोठ्या मोठ्या राजांनी इथे राज्य केलं की नाही. काय? इसवी सन तुम्हाला सांगतो, साधारण इसवी सन पूर्व 230च्या दरम्यान किंवा आधी इथे मौर्यांचं राज्य होतं. मौर्यांनी सुद्धा आपल्यावर 200 वर्ष राज्य केलं. त्यात मौर्यांनंतर सातवाहनांनी सुद्धा आपल्यावर राज्य केलं. म्हणजे टरक ना. नाही, सात वाटेल ते बोलू नका. सातवाहनांनी इथे राज्य केलं म्हणजे कोणी तर सातकर्णींनी राज्य केलं. त्यातल्या त्यातही गौतमीपुत्र सातकर्णी याने या प्रांतात खरं तर भरभराट आणली. म्हणजे इकडे महाराष्ट्रात. बरोबर, या महाराष्ट्रात त्याने इथे महाराष्ट्रात राज्य केलं. त्या माणसाने काय केलं असेल, त्या माणसाने इथे व्यापार वाढवला. रोमनचे जे लोक आहेत, रोमन लोक रोमचे, त्यांना इथे बोलवलं, त्यांच्यासोबत व्यवहार केला. मग कधी तिथले रोमचे लोक इथे येत असत, कधी इथून लोक रोम मध्ये जात असत, असा व्यवहार व्हायचा. मास्तर बघितलं का, लगा रोम मधनं माणसं इकडे येतील या. मी लगा साताऱ्यात ना आलो इकडे शेती करायला, तरी मला लगा तुमचं म्हणत नाही तुम्ही. हा, अजून मी मला गावातला म्हणत नाही तुम्ही. ए बा ए, ती रोमची लोक गावच्या राजकारणात काड्या करत नव्हती. गावातल्या पोरी तिकडे नदीवर कपडे धुवायला गेल्या की उघड्या अंगान चोरबावडी चोरबावडी असं करायचे नाहीत ते. थांबा एकदम शांतपणे
एकदम शांतपणे बोलायचं, एकदम कोणी बोला तर मी माने पटके देईन मी. काय शांत बसा. मास्तर मला एक गोष्ट सांगा. 8 वर्षापासून इथं राहतोय मी. अख्खा 7-12 माझ्या नाव आहे. हे जायला मलाच उभं करा या वर्षी इलेक्शनला सरपंच म्हणून बघा. हा. धिंगाणा करतो की नाही गावात बघा. अरे नागरिक आहे का या गावाचं मी. अरे मग नागरिकच झालं वासाऱ्या सरपंच कशाला होतो साहेब. शांत व्हा, शांत. हे बघा, हाच आपला प्रॉब्लेम आहे. आपल्या लक्षात येत नाही. आपण काय करतो, आपण आपलं परक असं सतत करत राहतो आणि त्यामुळे विकास खुंटतो. कळतंय का तुम्हाला? मी जे सांगत होतो ते महत्वाचं आहे की नाही मला सांगा. बरोबर. मग इथे सातकर्णींनी राज्य केलं, इथे राष्ट्रकूटांनी राज्य केलं, इथे चालुक्यांनी राज्य केलं, इथे वाकाटकांनी यादवांनी राज्य केलं, हो की नाही? आणि मुळात या सगळ्यांच्या राज्यात हा प्रांत बहरत गेला. म्हणूनच आज सुद्धा अजिंठाच्या बौद्ध लेण्यांवरती वाकाटक आणि सातकर्णी या दोघांचाही प्रभाव दिसतो. म्हणजेच काय, एखादा राजा गेला म्हणून त्याने केलेलं कार्य पुसलं का त्यांनी? तर नाही, त्यांनी ते कार्य पुढे नेलं. एखादं कार्य नष्ट करूया आणि नवीन तयार करूया असं आहे का? नाही, तशी त्यांची वृत्तीच नव्हती. जुनं जे आहे ते सुद्धा जतन करूया आणि नव्याचा सुद्धा निर्माण करूया अशी त्यांची वृत्ती होती, हो की नाही? मास्तरांनो, हे सरपंचांना सांगा. का? गेल्या वेळचे सरपंच होते, ते गेले, हे निवडून आले. त्यांनी काय केलं नाही? काय? त्यांनी पानपोई बांधलेली, तिथे माठ ठेवला होता, त्याच्यावर त्यांचं नाव होतं. हे दगडाने ते नाव पुसायला गेले, माठ फुटला. वेगळा माठ आणायचा ना, तर तो नाही, फुटलेला माठ अजून आम्ही पानपोई म्हणून वापरतोय. हे वासाऱ्या, ते आता कशाला इकडे सांगतो फालतूगिरी. पण मला सांगा, ते नाडकर्णी टकाटक केलं, आणखी काय काय केली? सरपंच काय झालं? यांना समजावा रे कुणीतरी. नाडकर्णी जाऊ दे. आणि टकाटक नव्हते, सातकर्णी आणि वाकाटक. तसं म्हणजे टकाटक 1 टकाटक 2 तसं वाकाटक काय केली नाही. मास्तरांनो, त्यांना बिझी ठेवा ना काहीतरी करून. काय करू? एका कोऱ्या पानावर ना दोन्ही बाजूला मागे पहा लिहून द्या. पूर्ण 1 मे बिझी राहतील. चांगला आहे, चांगला आहे. Best आहे. वा बाब्या. वा. कमाल. काय बोलले? काही नाही, महत्वाचं बोलले ते. शांत बसा तुम्ही. मुद्दा लक्षात घ्या. काय आहे ना, हे बघा, माझ्या लक्षात आलेलं आहे. मी तुम्हाला इतकं सांगण्यात अर्थ नाही. 2500 वर्षांपूर्वीचं सोडा, पण किमान आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना तरी आठवा. आता 1 मे येतोय की नाही? तुम्हाला माहिती आहे महाराजांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे? महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी आपल्यासाठी स्वराज्य घडवलं की नाही? मग आपण कितीतरी लोकांनी बलिदान दिलेलं आहे या स्वराज्यासाठी. आपण त्यांचे आभार मानायला हवेत की नाही? मुळात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी मागणी करत असताना 107 लोकांनी सुद्धा त्यांच्या छातीवर गोळ्या घेतल्यात की नाही? होय. मग ह्या 107 लोकांमध्ये बरेच लोक होते. त्यापैकी गोखले, कामतेकर, जाधव असे हिंदू होते. बने सुद्धा होते बरं का? होते? मग त्याचबरोबर जॉन, झेवियर असे ख्रिश्चन होते. होर्मसजी करसेटजी सारखे पारसी होते. वजीर अली, मोहम्मद अली सारखे मुस्लिम होते. म्हणजे काय, तर हा महाराष्ट्र होण्यासाठी अनेक जाती धर्माच्या लोकांनी इथे बलिदान दिलेलं आहे, हो की नाही? खरंय. मग आपण सुद्धा जर असंच अनेक जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे चालत राहिलो तर महाराष्ट्र महान राष्ट्र सुद्धा होईल. क्या बात आहे. भारी बोललो, भारी बोललो. मित्रांनो, भारी बोले. खरंच चांगलं बोललो आहे. हा उद्या सगळं भाषणात मांडा. पोरांनो, माझ्याकडनं अनुमोदक आहे तुम्हाला. आणून मोदक तुमचे तुम्ही खा. अनुमोदक नसतं, अनुमोदन असतं. अनुमोदन. तर आता आपण उद्या 1 मेला इथे सगळ्यांनी जमायचं. आपला जाज्वल्य इतिहास आठवायचा, अभिमान वाटून घ्यायचा आणि त्याचबरोबर महाराष्ट्र गीत सुद्धा गायचं. श्रीनिवास खळेंनी संगीत दिलेलं आणि कवी राजा बढे यांच्या वीर श्रीयुक्त शब्दांनी सजलेलं महाराष्ट्र गीत आणि पद्मश्री शाहीर साबळ्यांनी गायलेलं. चला, तुम्हाला महत्वाचा मुद्दा कळलेला आहे तर मग आजची ग्रामसभा संपली. जय महाराष्ट्र. अश्विनीताई, तुमच्या या ग्रामसभेत हळूच जाऊन एखादं कॅरेक्टर बनावं असं मला वाटत होतं सारखं. इट्स सो क्यूट. तुम्ही सगळे लोक, तुमची सगळी केमिस्ट्री इतकी सुंदर आहे. पहिल्यांदा ह्या स्किटविषयी बोलताना मला आत्ता ह्या लेखकाला म्हणजे सचिन सरांना त्याचं खूप शाबासकी द्यावीशी वाटेल. इतकी अभ्यासपूर्ण आणि इतक्या म्हणजे स्किटला धरून ती माहिती त्यांनी घातली होती. त्यामुळे सचिन, यू मेड अस फील सो प्राऊड. होय.
म्हणजे आपण महाराष्ट्र आहोत याचा अभिमान वाटावा, असं सगळे आपली परंपरा, आपली हिस्ट्री याचं. आणि आज महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना मी शुभेच्छा देते. आणि मला एक सांगावंसं वाटेल की महाराष्ट्रावर कितीही लोकांनी येऊन राज्य केलेलं असलं तरी हास्य जत्रा अखंड महाराष्ट्रावर राज्य करते. असं नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जे मराठी लोक राहतात आणि महाराष्ट्रीयन लोक राहतात त्या सगळ्यांच्या मनावर तुम्ही अखंड राज्य करणार आहात आणि करत राहा. तथास्तु. मंडळी, आपल्या जावयाला अभिनेता बनवायचा विडा उचललाय एका सासऱ्यानं. चला तर बघूया तिकडे काय धमाल घडते ते. जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, खडकपाड्याचा विकी कौशल निमिष कुलकर्णी आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. बाबा 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 दरवाजा उघडाय की बंद? बंद आहे बेटा. सॉरी सॉरी बाबा, निमिषी दरवाजा बंद आहे. आपण आत कसे गेले? नाही अरे, चल रे चल. ही काय सुरुवात आहे? बिंडोकपणाचा ना सॅच्युरेशन पॉइंट आहे हा तुमच्या. काही अर्थ आहे याला? आपण बंद दारातून आत यायचं, तू विचारणार बाबा बाबा दार उघड आहे की बंद आहे बाबा, त्याच्यावर ओव्हर ऍक्टिंग करणार, म्हणणार नाही बेटा बंद आहे दार. मग आपण परत बाहेर जायचं बंद दारातून आणि बंद दार इमॅजिन करून बेल वाजवायची. काही अर्थ आहे का याला? शांत बस ना, चल अगं ना. काय शांत बस, परत परत तेच करायचं. असं काय करतोयस रे? अरे पण या मंचावर लिबर्टी घेतलेली चालते म्हणून अति नका करत जाऊ तुम्ही. तसं नाहीये निशी, मरे एकटा माणूस आहे तो, रिटायर्ड माणूस आहे तो. अरे त्याचे काहीतरी नियम आहेत, ते आपण पाहिल्यावर त्याला आनंद होतो, बस इतकंच आहे रे. तू चल ये. अरे ना लॉजिक नाही काही नाही. बिल बघितली तुझ्या रिटायर्ड बापाची चरबी बघितली? काही गरज आहे ही बेल वाजवायची? तू वाजव ना बिल, झोपले. अगं काय उपयोग आहे ही बेल वाजवून? इथे नुसतं डबडा बसवलंय, हे किती वेळा दाबलं तरी बेलचा आवाज त्याच्याच नरड्यातून निघणार आहे. ठीक आहे तू वाजव ना, फक्त ओरडू नकोस. हा उघडा चला. अरे वाजवली ना, उघडा. अरे उघडा ना यार. बघितलं वर्किंग, बघितलं म्हाताऱ्याचं. ठीक काय म्हणताय? माझा बाप येणार दारू पुढायला आता. निश्चित. अरे हे पंजाबी का नसतात दारू उघडताना? या 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 बाबा या. बाबा बेटा बेटा बाबा इथे समोर आहे का बाळा? बाबा काय झालं बाबा तुम्हाला? बेटा तू रडतेस म्हणजे हा प्रश्न मी विचारायला पाहिजे काय झालं, हो की नाही? नाही तसं नाही हो बाबा. मग? बाबा मला कळत नाही तुम्ही एवढं पटकन म्हणजे एवढं लवकर घाईघाईत का बोलवलात मला बाबा? बाबा माझ्या जीवाला रग लागली ना हो. बेटा जीवाला घोर लागतो, रग पाठीला लागते. थांब बेटा, शांत हो. मी अगदी व्यवस्थित आहे, मला काही झालेलं नाहीये. बाबा तुम्ही बरे आहात नो? मी बरा आहे बेटा. इतकं प्रेम करतेस माझ्यावर? बाबा 9 महिने पोटात वाढवलं तो तुम्ही मला. अरे बापरे. मग तुझी आई काय पोटाला उशी लावून फिरत होती? यांनी वाढवलं तुला पोटात? तसं नाही. हा यांच्या पोटात गॅस सोडून काही वाढतं का? सगळ्याचे आवाज काढायचे त्यांना, प्रत्येक गोष्ट. निशी बेटा हो, मी तुला बोलवलं. एक काम काय? आहे, छोटंसं काम काय आहे. बाबा? बेटा तुझा हे कपाट आवरता आवरता तुझी ही लहानपणीची डायरी माझ्या हातात लागली. माझी डायरी बाबा. माझी डायरी माझी डायरी माझी डायरी माझी डायरी माझी डायरी. ए, इथं
हे नाही बाळा तिथून नाही बेटा. अरे अरे तिथून ये ना बाळा. अरे कुठलं घर बांधलंय हे नक्की? याला भिंती नाहीये, दाराला काही अर्थ नाहीये. कुठलं भौतिकशास्त्र वापरलंय नक्की? बाबा माझी डायरी. हो 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 बाळा. निशिम तुला सांगू, मी लहान होते ना तेव्हा रोज राजू निशा लिहायचे. रोजनिशी रोजनिशी म्हणतात बेटा. हो बेटा. असंच एक दिवस चालत असताना रोजनिशीचं पान हातात आलं आणि मी थबकलो बेटा. म्हणजे बाबा त्या पानावर तू लिहिलं होतंस, आज बाबा माझ्या खोलीत आले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला वचन दिलं, काय बाबा? तू मोठी झालीस ना की तुझं लग्न एका मोठ्या ऍक्टरशी लावून देतो. बेटा हो मी तुला वचन दिलं होतं, तुझं लग्न एका मोठ्या ऍक्टरशी लावून देईल. आणि हे काय करून बसलो ग मी? मला माफ कर बेटा, मी ते वचन नाही पूर्ण करू शकलो बेटा. हे पाप आहे बेटा. बाबा ठीक आहे. मी खरं तर तुझं लग्न एका मोठ्या ऍक्टरशी करून द्यायला हवं होतं, पण हे तर वर्मा सुटला रे कंपनीत काम करतात. हो, वर्मा सुटला रे नाही, फार्मास्युटिकल कंपनीत कामाला आहे मी. कुठला वर्मा कुठून सुटला? जेलमध्ये होता. हो पण ऍक्टर नाही आहात ना तुम्ही. अरे पण ऍक्टर तर नाही आहात ना. अहो, मी चुकलो बेटा, माफ कर बाबा मला. असं नका करू. मी चुकलो बेटा, माफ कर मला. चुकलो बेटा. तुम्ही ठरवा ना काय नक्की ते. मी तुझ्या नजरेला नजर नाही देऊ शकत बेटा, नाही देऊ शकत. बाबा गॉगल घाला ना. मी मरतो बेटा. बाबा वचन पूर्ण करू शकला नाहीत म्हणून जीव द्यायला चालला. नाही बेटा, तुझा हा गॉगलचा पंच ऐकला आणि मला राहावलंच नाही बेटा. चांगलं सुरू असताना मध्येच काहीतरी बोलते, सटकन खातेच नको ना बेटा असं करू. खाल्ली बाबा, सटकन खाल्ली, खांद्यावर खाल्ली. मी काय करू? माझं वचन मी कसं पूर्ण करू देवा? बाबा रडू नका. ओ बाबा ऐका ना, तुमची दरवेळची ओव्हर ऍक्टिंग थांबवा. काही गरजच नाहीये, एवढं काही मोठं झालं नाहीये. एवढ्या लहानपणी तिने ते डायरीत वगैरे लिहून ठेवलं होतं, असं काहीतरी वचन आहे. काही अर्थ आहे का त्याला? तुम्हाला नाही कळणार जेमतेम बापू. जावई बापू. जावे बापू, तुम्हाला नाही कळणार. हे वचन मी दिलेलं आहे, समीर चौगुलेने दिलेलं वचन आहे हे. मग? कळलं ना? मरायच्या आधी मला ते पूर्ण करायचे, तरच मला मुक्ती मिळेल. अहो, याला काय अर्थ आहे बाबा? आता या क्षणाला कसं तुम्ही वचन पूर्ण करणार आहात ते? दोनच पर्याय माझ्या समोर आहेत. काय? एक म्हणजे एखादा चांगला ऍक्टर बघायचा आणि शिवालीचं त्याच्याशी लग्न लावून द्यायचं. ओंकार राऊत आहेच रेडी? काय पोकेमॉनचा गेम आहे का? घ्यायचं कोणाला तरी लग्न लावायचं. आमचं झालंय ना ऑलरेडी लग्न. अरे पण मी काय करू? तुमचं लग्न व्हायच्या आधी लहानपणी हिला वचन दिलंय, हिचं वचन तुमच्यापेक्षा मोठं आहे. मी काय करू? ए खड्ड्यात घाला यार तुमचं वचन. शिवाली तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? आमचं लग्न झालंय, माझं प्रेम आहे तिच्यावर. नाही बाबा, माझं पण निशिमवर प्रेम आहे बाबा. हो भला मी नाही सोडणार अगं मला त्याला. माहिती आहे, म्हणून तर मला दुसरा पर्याय सुचलाय ना. दुसरा पर्याय हाच आहे की जावई बापूंना अभिनय शिकवायचा, त्यांना ऍक्टर बनवायचं. बाबा चांगला पर्याय आहे. मला आवडलाय. निशिम तू ऍक्टर हो. हे? निशिम तू ऍक्टर बन. अगं वेडी आहेस का? नाही पण. अरे तुम्हाला वेळ लागला का दोघांना? माझा आणि ऍक्टिंगचा काहीच संबंध नाहीये. हे पहिल्या स्किट पासून आम्हाला माहिती आहे. इथे या, इथे या. पर्सनल नाही. शिवाली हे खरंय. कोण लिहिता ही सिरीज? मी. मी लिहिता. त्या सिरीज मध्ये पहिल्या स्किट पासून नोकरी करणारा जावई असं कॅरेक्टर लिहिलंय माझं. डेव्हलप झालंय. मग मी कॅरेक्टर म्हणून बोलतोय की माझा आणि ऍक्टिंगचा संबंध नाही, पर्सनल नाही बोलत आहे. कळलं? मी पहिल्या स्किट पासून माझं कॅरेक्टर कधीही सोडलेलं नाहीये. तुमच्यासारखा नाहीये मी. कळलं का? तुमच्यासारखा नाहीये मी. गोष्टीतले पंचे संपले की पर्सनल पंचे सुरू करायचे. हसू नका स्वतःच. आणि दोघांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचं अस्तित्व माझ्या होकारावर अवलंबून असतं या शो मध्ये. कळलं ना? मी होकार दिला नाही तर करूनच दाखवा. तुम्ही लाख होकार द्याल पण विनोद तुम्हाला नकार देतो त्याचं काय? नाही 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 असं करशील? असं एवढं नाही करायचं रे बाबू. असं काय करतो ये?
ह्याच्या पुढे एक जरी पर्सनल पंच टाकला नाही ना पर्सनल रागवू नको ना. काय करू ऍक्टर बन. गप्प बस. ऍक्टर बन ना प्लीज माझ्यासाठी. तुला वेळ लागलाय का? मला नाही आवडत ऍक्टिंग वगैरे, मला नाही जमणार. अरे बाबा शिकवतील ना. माझे बाबा, माझ्या बाबांना जगातलं सगळ्यातलं सगळं कळतं. हो खरंय. तरुणपणी मी एक मोठा ऍक्टर होतो, परिस्थितीने कॉमेडी बाबा झालो. किती बालिश वाक्य आहे. काही अर्थ आहे या वाक्याला? या माणसाकडून ऍक्टिंग शिकायची आहे मी. अरे असं काय करतोयस? ते शिकवतील ना तुला. काय शिकवतील? मला नाही शिकायचं ऍक्टिंग वगैरे अजिबात. मग मी आयुष्यभर बोलणार नाही, लक्षात ठेव. ए, मग बस तू सुट्टी घेईन. गप हे नको ना करत जाऊ. तुझं नेहमीच आहे आयुष्यभर बोलणार नाही वगैरे. काल घरी पण तू अशीच वागलीस. एक मिनिट, शिवाली हे खरंय? निमिष कशा? ए शिवाली, हे मी काय ऐकतो? नाही नाही बाबा. शिवाली हे अगं थांब तिकडे. ऐक ना. ए, तू घरी वागलीस? नाही बाबा, माझं चुकलं. वागली हे संस्कार आहेत माझे. नाही बाबा. बाबा लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील? माझं चुकलं. समीर चौगुलेची पोरगी सासरी जाऊन वागली. नाही नाही नाही. हे वाट तू अशी नाही ऐकाय. बाबा बाबा नाही, नाही बाबा. एक मिनिट. लिंबू कलरचा पट्टा. का? आज अश्विन आज अश्विनी मॅडम आलायत ना. अश्विनी मॅडम आलायत आज. मग त्यांना बऱ्याच वर्षांपूर्वी लिंबू कलरची साडी मिळाली होती. आज मला त्यांना लिंबू कलरचा पट्टा द्यायचा आहे. अहो, बाबा काय? हो अरे इतका किळसवाडा असतो ना तुझा बाप. वा आता या दरवाजात. इतकं किळसवाडा लाजणं मी कुठे बघितलं नाही. अश्विनी मॅडम, तुम्हाला माहिती नसेल पण तुमच्या हिना चित्रपटात तुमच्या अपोजिट रोलसाठी मी ऑडिशन दिली होती. काय? हो, तुम्ही कोणाला दिली होती ऑडिशन? आर के स्टुडिओच्या वॉचमनला. वॉचमनला ऑडिशन दिली? माझं सिलेक्शन सुद्धा झालेलं होतं. सिलेक्शन झालं? फक्त शूटच्या दिवशी माझा पथनाट्याचा प्रयोग क्लास झाला म्हणून मग मी नाही म्हटलं. काय? हो, नाही तर आज चित्र वेगळं दिसलं असतं हो, तुम्हाला. आणि माझे बाबा ऋषी कपूर सरांसोबत असते, त्यांच्या जागेवर असते. नाही बेटा, मी ऋषी कपूरच्या नाही, झेबा बख्तियारच्या रोलसाठी ऑडिशन दिली. त्यांचा जास्त सीन होते ना म्हणून मी त्या रोलसाठी ऑडिशन दिली. अरे कुठला बिंडोक माणूस आहे माझ्या आयुष्यात या बाईमुळे? काही अर्थ आहे का याला? हा? निशिम. अरे काय बोलतोय हा माणूस? लेडी कॅरेक्टर साठी ऑडिशन देऊन आला होता आणि यांच्याकडून अभिनय शिकायचा मी? निशिम, तुला कळतंय का रे तू काय बोलतोयस ते? हो, मला कळतंय. पथनाट्यासाठी बॉलिवूडला लात मारणारे बाबा आहेत माझे. आहे कोणामध्ये हिम्मत? माझे बाबा अभिनयाचा महापेरू आहेत. आणि तू महाचिकू आहेस. चिकू महापेरू. महामेरू असं असतं बेटा अभिनय. कळलं? महामेरू. माझ्या बाबांनी अभिनेत्यांच्या विड्या ओढल्यात. पिढ्या मेरे को एक विडी दे, मैं तेरी विडी ओढतो. पिढ्या घडवल्या आहेत असं विड्या वाटतं. घडवल्यात, कळलं ना? आणि आता ते तुला ट्रेन करणार. अरे पण नाही करायचंय ना मला नाही व्हायचंय अभिनेता. निशिम, असं काय करतो? तुला माझी शपथ आहे. अरे तू शिक ना अभिनय. तू अभिनय शिकलास ना तर बाबा तुझ्या अभिनयाला पिल्लू पाडतील. कुठलं पिल्लू ग? अभिनयाचे पिल्लू कोण पाडतं? हा, पैलू पाडतात अभिनयाचे. पहिलूच. तुझ्या बापाने एक पिल्लू पाडलंय ते माझ्याच नशिबात आलंय. निशिम, पुरे झालं यार. काय पुरे झालं? तू कोणाविषयी बोलतोस? तुझ्या बापाविषयी बोलतोय. हळू बोल. हळू बोल निशिम. कोण आहे ते माहितीये तुला? पथनाट्यासाठी हॉलिवूडला लाथ मारणारे बाबा आहेत ते माझे. हे स्वतःचं वाक्य ऐकत जा ग. हॉलिवूडला जाणार आहे हा माणूस. हॉलिवूडची मिनिमम रिक्वायरमेंट इंग्रजी ही असते. येतं तुझ्या बापाला? हा, त्या दिवशी थँक्यूचं स्पेलिंग एच नी सुरू करत होते. एच, थँक्यू एच. नाही, ते एकदाच झालं होतं. काय एकदा झालं होतं?
नंतर सॉरीचं स्पेलिंग विचारलं तर एफ ने सुरू करत होतात. ऍक्च्युली मला सॉरी नव्हतं म्हणायचं, एफ ने मला हो फॉरगिव्ह मी असं म्हणायचं होतं. असं होतं ते. चिडचिड करायला लावू नका बाबा. आणि तू उगाच वाटेल ते सांगू नको हॉलिवूड वगैरे. इंग्रजी येत असेल ना तर बोला म्हणा. बस बाबा बाबा ठीक आहे. बस झाला. खूप ऐकून घेतला. बाबा चिडू ना. नशिबात असतं ना टॉपचा हिरो झालो असतो आज मी, हॉलिवूडचा. लहानपणी आम्ही दोघांनी एका नाटकात काम केलं होतं इंग्रजी. आजपर्यंत कुणालाही सांगितलं नव्हतं. आज तुमच्या समोर त्या नाटकातला भाग सादर करतो तेव्हा तुम्हाला कळेल इंग्रजी नाटक काय असतं. तुम्ही इंग्रजी नाटकात काम केलं होतं. प्रॉपर्टी बघ तयार आहे सगळी. हो बाबा. एवढीच. बसा बसा तिकडे. नाव काय नाटकाचं. कळकीचं बाळ. इंग्रजी नाटकाचं नाव. Hey, Mary. I just wonder what you scared, right? You're gonna take me all out. Never do that in the front of the place. Wherever you guys are never too scared. There's no way I can go and you know he can chain me down in the front of line and gotta check me and you got to know this. You just want to scotch and text it? I should first and I should tell and first. What's gonna this? Really? Yeah. Really want my skin? Yeah. You want my skin in the front of the lines? You want to show? No. I want to take you over the mine. This sunshine and this sun and everything. It's a cloud from the rain. Sunshine. Wherever you go. Why did? This sunshine, I'm for just gonna score me the Never talk to me like that, Square Man. I don't want it. I don't want it. I don't need it. Gotta have the man I just want to training. I just want it. I want to check you know all one spin. Don't want me. You want to trade and you're gonna do your own and then you talk me the divorce. You just divorce and I don't want it. या मंचावर प्रत्येक वेळी आल्यावर मला एकच प्रश्न पडतो. God, it's man. का का God, you want to बस. आज मी निर्णय घेतला. काय आता 2 महिन्यांनी Square is good. नाही I wanna sue. 2 वर्षांनी परत येणार. Wanna sue to real square. You want us to get divorce and And I want this divorce right now. भारी भारी परफॉर्मन्स. अश्विनी ताई लिंबू कलरचा बेल्टही मिळाला. कसं वाटलं परफॉर्मन्स. What a wonderful performance. First of all, thank you for this लिंबू कलर बेल्ट. इट्स सो स्पेशल. आणि तू ज्या भावनांनी मला दिलास आणि जितकं काही लाजलास तितकं सुंदर मला देखील लाजता येणार नाही. आणि सगळ्यावर वरकड म्हणजे तुमचं शेवटचं जे इंग्रजी नाटकाचा जो परफॉर्मन्स तुम्ही केलात, इट वॉज जस्ट फिनॉमिनल. म्हणजे इट टूक इट टू अ नेक्स्ट लेवल. थँक्यू सो मच. Thank you so much. थँक्यू अश्विनी ताई. थँक्यू. सई समिता काय लाजलास रे तू. म्हणजे दृष्ट काढास घरी जाऊन. फार सुंदर, फारच सुंदर. निमिष तुझ्या स्पिरिटला सलाम. कारण आज खूप जहाल काय पंचेस होते पण तू त्याला प्रत्युत्तर खूप छान दिलंस. शिवा अप्रतिम. फार सुंदर मजा आली. लवली परफॉर्मन्स. तर मंडळी आता आपण जाणार आहोत गौऱ्याच्या बर्थडे पार्टीला. चला तर बघूया त्याचे अतरंगी मित्र आज काय सतरंगी धमाल करतायत ते. टाळ्यांच्या गजरात मंचावर आमंत्रित करूया आपल्या यंग ब्रिगेडला. डोळे उघडू नको, डोळे उघडू नको. हळू गौरव. अरे हो ये ये ये. गौरव मला दिसत नाही. अरे हो. काही. त्याला सरप्राईज बोलतात मग. ये पारी. हा, ये ये आरामात 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 गौरव आरामात. गौरव मला भीती वाटते गौरव. अरे तुलाच काय मला पण भीती वाटते. हे का? बर्थडेचं स्किट म्हटलं ना माझे 4 मित्र कुठून भिकारी येते सांगता येणार नाही. हा? ठीक आहे रे. आम्ही डोळे उघडू एक मिनिट थांब, एक मिनिट. 1 2 3 उघड. सरप्राईज. बघितलं ना. हे आपण हे कुठे आलोय गौरव. माझ्या मित्राचं मेनाच्या पुतळ्याचं वर्कशॉप आहे तिथे आलोय आपण. इथे हो. का. आज तुझा बर्थडे आहे ना तो म्हणाला आज वर्कशॉप बंद.
हा कारण आज माझ्या चिमणीचा वाढदिवस आहे ना, म्हणून तिला मी मेणाचं घर दाखवायला घेऊन आलोय. खरं तर वाढदिवस तुझा आहे. चुकलायस. सॉरी ग. काय झालं, तू इतकी सुंदर आहे ना की मला चुकायलाच होतं. मी काय करू? हा? ठीक आहे, पण कावळे दादा तर येणार नाहीत ना. नाही येणार. सगळे कावळे दादा लोणावळ्याच्या म्युझियमला गेलेत. त्यांना मी तिकडे पाठवलंय. आज इथे फक्त आपण दोघच. अय्या. शिवा, तुला बघून एक शायरी सुचते यार. बापरे. कुछ तो है उनकी होठों पर, ना जाने क्यों शर्माती है, चूमने जाओ तो इतराती है. कुछ कहना है मगर उसे न जाने खामोश क्यों रहती है. शायद थूकना होगा उसे क्योंकि वो मावा खाती है. गौरव. कोण बोललं रे? गौरव. गौरव, ए! ते कोण? आपण दोघंच कोण? आहोत ना, हा, गौरव? आपण दोघेच. एक मिनिट, कोण बोललं रे? गौरव, कोण? कोण बोललं? थांबा ना, काय आहे हे? काय आहे? माझ्या बर्थडेला गिफ्ट म्हणून इलायची केळी? अरे गौऱ्यांना काय सुचलंच नाही काय आणू यार. खाली उतरलो, केळीवाला दिसला, केळी दिसली, तुझी आठवण आली, घेऊन टाकलं. गौरी, अरे तुटला मेक सुटेबल आ. You like this, baby. इकडे या. Happy birthday. ही मिश्रा की उंदीर लावला इथं? गौऱ्याबाई हॅपी बर्थडे यार. हॅपी बर्थडे गौऱ्याबाई. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. जाऊ दे ना बाई. आणल्या तुम्ही लोकांनी यार. हा, ऐका इकडे इकडे अरे, तुम्हा सगळ्यांना मी लोणावळ्याला पाठवलं होतं. तुम्ही इकडे कसं आलात रे? गौऱ्या निवडुंगाच्या झाडावर बसल्यावर जसे काटे बोचतात, तसा गौऱ्याचा बर्थडे असल्यावर गौऱ्याचा मित्र पोचतात. वा, वा, वा. एक नंबर, मस्त. आम्हाला वा, आता तुमची ओळख असं काय ना. हाय, ही कोण आहे रे? नजम. नजम. 7 जन्म पोरगी बघितली ना, असं नको वागूस. नका ना फालतूगिरी, नका ना फालतूगिरी. मी एकाला फालतूगिरी करू नका. आधी सांगतोय, देतो ओळख करून देतो. शांत बसा. हा, ही याला काय ना ती काय द्या. ठेव तिकडे. ही तुमची होणारी वहिनी, माझी गर्लफ्रेंड शिवा विश्वशांती. शिवा विश्वशांती. येस. आडनाव काय? नाही म्हणजे लगेच सर्च करशील. नाही, इट्स ओके. आडनाव म्हणजे माझं खरं नाव शिवाली परब आहे. आय चेंज इट टू शिवा विश्वशांती कारण मी विश्वशांतीची प्रसारक आहे. ओ माय गॉड, हा. व्हॉट अ कोइन्सिडन्स. गौऱ्या, काय? गौऱ्या, अरे विश्व शांतीची सुरुवात माझ्यापासून तर होते. How? ओंकार. Nice to meet you. माय नेम इज ओंकार. My God. लोक मला प्रेमाने ए लवकरू असं म्हणतात. हाय हाय. हाय, माय सेल्फ बने, पण आजपासून बने विश्वशांती. Wow, nice to meet you. मी पण विश्वशांतीचा प्रसादक व्हायचा ठरवलंय. No. प्रसाद ओक नाही. प्रसाद ओक नाही रे, प्रसारक. प्रसाद ओक आणि विश्वशांती यांचा काय संबंध आहे का? अश्विनी मॅम, असे रोज येत जा ना, म्हणजे आम्हाला असं दोन्ही खुर्च्याकडे बघावंसं वाटेल. लाइन मत मार, ए वो मेरा काम है. मॅडम अश्विनी तुला भावे देणार नाही. अरे घूंघट में छुप जाओ. गंदी कॉमेडी. बेबी डॉल, लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. Yes, yes, please. लांबून कर ना. हैव अ सीट. मैं okay. ए ए नजरे रंगीन, अदा संगीन. Okay. I am every girl's fantasy. I am Shyam Zaka, Akash Sugar Daddy. Oh. शुगर डॅडी. Yeah. रुखवतातला साखरेतला उंट वाटतोस तू. शुगर डॅडी. Gauri, give your tongue some agricultural taxes. म्हणजे अपनी जबान को लगान दो. Oh, nice.
जबान को लगा मुझे असं असतं ते. वॉट एवर इट मे बी, शाम की बोली कुत्ते की नली, पूछ में डाली लेकिन वाकडी तो वाकडी. याचं काय आहे बे? काय बोलतोय यार? थांबवा ना यार तुम्ही. बाबा अरे नको बाबा, सई मॅडमचं आवडतं पात्र आहे ते करू दे. त्या हिमनागाला काय करायचंय ते. That's why we're sitting here. शट अप यू बेबी बनाना, मेरी बातों में मुझे ना अड़ाना. बेबी बनाना. बस तस काय गप्प. बेबी डॉल, लेट मी कंप्लीट माय इंट्रोडक्शन. येस येस प्लीज. Shyam is what people call me. ओके But from now on, I am not only Shyam. देन I am Shyam, poison and peace. पॉइझन अँड पीस म्हणजे विश व शांती. अरे, तुझ्या कॉमेडीला लाल चड्डी घालून बैलाच्या शर्यतीत पळवलं पाहिजे. मग कळेल. अरे, कसं बोलतोय बे? अरे नका ना इज्जत काढू माझी. यार, तुमची होणारी वहिनी आहे ना यार ती. ओके गौरी, रिलॅक्स. हॅपी द बर्थडे. Introduction. हा इज्जत काढू नका तुमची वहिनी आहे. हदे. नका रे, इज्जत काढू रे हॅलो. माझी. थांबा जरा लांब. Hi, Universal Peace. ओके ओके विश्वशांती राईट राईट My name is Hemant. ओके You can call me Hems. त्याला सांग येस सेम सो माझ्याबरोबर डेटला येशील? डेटला हा इकडे ये. यार. अरे तुम्ही डायरेक्ट डेट बीट बद्दल नका ना बोलू यार. तुम्ही माझे स्वीट आहे ना ती. स्वीट आहे ना तिथं काकू तुम्हाला ऐका ना यार. It's okay, it's ती okay, माझी गौरव. नका इज्जत काढू रे. शांत. लय इज्जत काढताय रे माझी. आपण करूया. birthday सेलिब्रेट celebrate करूया. विश्वशांती, शांत, विश्वशांती. लांब- 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 मला कळत नाही What? एवढी कमाल आयडिया तुझ्या डोक्यात एवढूच्या क्यूटच्या ब्रेन मध्ये आलीच कशी? म्हणजे हे काय आहे काय आहे? अरे ऍक्च्युली मला तुमच्या डोळ्यांमध्ये उत्कंठा दिसतेय खरं तर. तुला ह्यांच्या डोळ्यात दिसते ती उत्कंठा नाही आहे बेबी. लांब सारखा चला लांब सारखा. नाही नका. ओके लांब गौरव मला सारखा. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतात ना. म्हणजे मला माहित नाही कसं पण माझ्या आयुष्याचा माझ्या जीवनाचा एक मंत्र आहे विश्व शांती. मला या जगात शांती पसरवायची आहे. म्हणजे हे जात पात लिंग भेदभाव सगळं सगळ्यांच्या डोक्यातून काढून टाकायचंय. वाव. पण माणूस म्हणून फक्त एकमेकांच्या जवळ आलो तर हे जग किती सुंदर दिसेल ना. मला सांगा लांब म्हणल्यावर कुणाला माझ्या पंथाचा भाग व्हायला आवडेल? मला तुमच्या पंथाचा भाग व्हायला आवडेल. मी होणार तुमच्या पंथाचा भाग. मी ऑलरेडी झालोय तुमच्या पंथाचा भाग. तिच्या पिंटूचा बाप मी होणार. पंताचा भाग बोलल्यावर पिंटूचा बाप बोलशील. ठीक आहे गौरव. तुला ह्या लोकांना शिकवायचा किती पिंडोकात बघितलं का? ऐका ना झालं तुमचं सगळ्यांचं. चला आपण केक कापूया. शिवा केक कापूया. चला केक कापूया. हाच अघोरीपणा मला माणसांतून घालवायचा आहे. अघोरीपणा? हे नाही करायचंय गौरव. आज आपल्या आनंदाचा दिवस आहे म्हणून आपण केक कापणार का? आपण का त्या केकवर अन्याय करायचा? का केक कापायचा? प्राणी कापतात. प्राणी उन्माद करतात की आज आमचा वाढदिवस आहे केक कापूया असं करतात कधी ते? आज तुझा वाढदिवस आहे, आज तू जन्माला आलास, पण मित्रा आज तू काय केलंयस या जगासाठी मला सांग की आम्ही सगळ्यांनी तुझा हा वाढदिवस साजरा करायला हवा. काय केलंय तू गौऱ्या? काय केलंय? नाही, काय केलंय? मला 2 मिनिटं. मित्रांनो मी अगदीच पर्सनल त्यालाच नाही म्हणत आहे, सगळ्यांना म्हणते. ओके. नाही म्हणजे त्याने असं केलं असं नाही म्हणत आहे. माझा जो पंथ आहे ना त्याचे विचार आहेत, त्याची काही तत्व आहेत, त्याची फिलॉसॉफी मांडते. म्हणजे बघा ना आपण ना एक दिवस प्राण्यांसारखं जगलं पाहिजे. म्हणजे प्राणी बघा ना कसं निसर्गाशी एक रूप होऊन जगतात, सामावून घेतात निसर्गाला स्वतःमध्ये. आपण सुद्धा प्राण्यांसारखं जगलं पाहिजे. म्हणजे प्राण्यांच्या नजरेतून आपण हे जग बघितलं पाहिजे, तरच कळेल माणसांच्या डोळ्यातून बघणारं जग आणि प्राण्यांच्या डोळ्यातून बघितलं जाणारं जग यातला फरक है ना. Fanta the bulas. Baby doll, there is also a wild animal inside me. वाव. जंगल पता चला है, चड्डी पहन के श्याम खड़ा है. अरे यार सांगा ना यार. मित्रांनो शांती, विश्व शांती, शांती. मी काय म्हणते आपण त्या दिवसाची वाट का बघायची? आजच करूयात ना हे सगळं. आता करूयात. तुम्ही निवडा, तुम्हाला हवा तो प्राणी निवडा. बना. मी भुंगा आहे. 1 मिनिट. वा 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 वा.
मी भुंगा म्हणून ह्या सुंदर फुलावर बसणार. वा तू भुंगा म्हणणार, तुला नंगा करून भर दुपारी पत्री पोलावर बसायला पाहिजे, मग तुला कळल. गौरव. भुंगा भुंगा प्राणी आहे का ग? काय करतो ना हा? आपण कोण ठरवणार आहे? तो प्राणी आहे, पक्षी आहे, कीटक आहे की माणूस आहे? माणसाने केलंय हे सगळं, विसरू नकोस गौरव. अगं पण हे मुद्दा त्यांना बनू दे जे बनायचंय ते. आपण भेदभाव करता कामा नये. हे काय आहे? साप. विश्वशांती हा हा एकदम बिनविषारी साप आहे. ओके. तू ह्याच्या अंगा खांद्यावर अशी खेळू पण शकते, वाव. तुझ्या अंगा खांद्यावर खेळवू पण शकते. मला मुंगूस बनून ह्याला मारून टाकावं असं वाटतंय. गौरव मग याला सांग लांब व्हायला. असं काय करतो? प्राणी झालो आपण तरी मारायचे विचार जात नाहीत तुझ्या डोक्यातून रे. याला लांब व्हायला सांग. काय? मी कोणता प्राणी करू? तू आधी हेमंत पाटील कर, मग प्राण्यांचं बघू आपण काय ते. तुम्हाला जो हवा तो करा. मी अस्वल करू? मागे. अस्वल? अस्वल? हा अस्वल होय. अबे अस्वल बनून ससा करतोय यार. नको ना हे बाबा, हे यार नको ना यार. बापरे, हे काय? हे काय आहे? आय एम डोकार, रान डोकार. माझ्या जोक मधलं रानडुक्कर हे? मैं अभी अभी डोकर. नाही अबे नाही. अबे काय करताय यार? गौरव ते डुक्कर आहे, तुला ढुशी मारताय. हुआ. नको ना बाबा. वा 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 वा, किती मस्त. ओ मधाचं पोलं. मधाचं ए, माझा पोळं. कोण आहे? केक आहे, केक आहे. ए, माझा कोण आहे? ए, माझा केक आहे. मित्रांनो, ए, माझा केक आहे. बर्थडेचा केक आहे का? मधाचं पोळं. अरे माझा केक आहे तो. आय लव्ह हनी. वाव. छान दृश्य आहे ना गौरव. अबे घाण दृश्य आहे ते. नाही गौरव बघ, साप, ससा, भुंगा, डुक्कर एकत्र मिळून जेवण करतायत गौरव. जेवण. अबे तू डुक्कर कमी हेला जास्त वाटतोय. किती छान वाटत गौरव. तू पण कोणता तरी प्राणी हो ना. कशाला मारायला बनू प्राणी आहे ना मी मनुष्य प्राणी. आज काय कमी आहे का? माझा बर्थडे होता, सगळ्या केकची वाट लावली या लोकांनी गौरव नेहमीप्रमाणे. प्राणी आहेत ते, मज्जा करतायत एकत्र. मग तू पण कर मज्जा, तू पण खा केक. मला नाही घरचा माझा बर्थडे. गौरव असं काय करतोय? मग मारे तुम्ही मारायला नाही का? चांगला वाटतो. हट. वा. भन्नाट परफॉर्मन्स, मॅडनेसचा कहर ॲज युजल. सई. क्रेझी परफॉर्मन्स. पण जेव्हा जेव्हा ही सिरीज येते तेव्हा शुगर डॅडे टेक्स डॅकेट. दादा, मला तुम्ही या भूमिकेत फार आवडता. म्हणजे आज राऊतच्या तोंडी वाक्य पण होतं आणि ते खरं आहे. म्हणजे तुम्ही ते करत राहावं हे बेरिंग घेऊन असंच वाटतं. ब्युटिफुल. सगळ्यांनी अमेझिंग काम केलं. मस्त. थँक्यू.